राहणार आहे. जोपर्यंत सरकारकडून काही पुढचं काही येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच तात्पुरतं राहणार आहे. तो आता मात्र पोलिसांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला जातोय, तुमचं आंदोलन दडपलं जात आहे. पुन्हा एकदा देशभरी गुंडागिरी चालू आहे, गुंडागिरी. तुम्ही बघताय पोलीसवाले कसे मारतायत सगळ्यांना. स्टूडेंट्स शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और गवर्नमेंट और पुलिस यहाँ आतंक मचा रही है. पुलिस और गवर्नमेंट यहाँ आतंक मचा रही है, लेकिन स्टूडेंट्स फिर भी पीसफुल रह रहे हैं. ये हमारी जीत है. बच्चे लोगों को मार रहे हैं यहाँ पर पुलिस. ये कोशिश कर रहे हैं कि यहाँ पर एक कमोशन हो. तर दिल्लीमधला जंतर मंतरचा परिसर संपूर्णतः रिकामा करण्यात आलेला आहे. मात्र त्याआधी आंदोलकांची अशी धरपकड करण्यात आली, आंदोलकांना तिथून हटवण्यात आलं. तर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन अलर्टवर आहे. हे आंदोलन अजून सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे. मात्र तुर्तास तरी जंतर मंतर मैदान रिकामं केलं जात आहे. नाही देत, दिल्ली बात दडपशाही आहे. युवा वर्गाबरोबरच पालक सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत. काय भूमिका आहे, म्हणजे मुलांसाठी कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही इथे आलेला? मुली आल्या आहेत 2 आणि त्याच्याबरोबर मी आलोय. आम्हाला या धरणामध्ये भाग घ्यायचा होता, याच्यामध्ये आंदोलनामध्ये, पण इथे पोलीस काय सगळ्यांना पांगवत आहेत. कुठल्या एक्झामची तयारी करू, नीट दिलेली आहे किंवा कसं काय? आम्ही नाही तयारी करत आहे नीटची, पण त्या मुलांसाठी आम्ही इथे बोलायला आलोय, त्यांच्यासाठी लढायला आलोय, सपोर्ट देण्यासाठी. सपोर्ट द्यायला आलोय. पण आम्हाला आत सुद्धा जाऊ देत नाहीयेत. अख्खा प्रेमाइसेस पोलिसांनी धरून ठेवलेला आहे आणि जे बोलताय ज्यांना आत जायला देत आहेत त्यांना ते अडवतायत तिथे. आणि एका वृद्ध माणसाला सुद्धा त्यांनी त्याच्यावर हात टाकलाय इथे. पाहतो की पोलिसांच्या कारवाईचा निषेध या ठिकाणी केला जातो आहे आणि हे पोस्टर सुद्धा या ठिकाणी सोबत घेऊन हे सगळे आंदोलक जमलेले आहेत. पुढच्या बाजूला आपण पाहतो की तर आपण पाहतोय या ठिकाणी दिल्लीत संसद भवन परिसरामध्ये हे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. अशा प्रकारे पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाय आणि सध्या या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. अद्यापही संसद भवनाच्या परिसरामध्ये आंदोलक आहेत. बऱ्याचशा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. विद्यार्थ्यांचा हे सगळे दृश्य आपण पाहतोय. सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आता या ठिकाणाहून त्यांची धरपकड केली जाते, त्यांना पोलीस ठाण्यात नेलं जाते. कुठलीही परवानगी नसताना आंदोलन करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते सीजेपीचे आले होते, कॉक्रोच जनता पार्टीचे. आणि त्याला सुरुवात झालेली आहे. अनेक संसदेचे जे 3-4 गेट आहेत त्या गेटपर्यंत हे आंदोलनकर्ते पोहोचल्याचं बघायला मिळालेलं होतं. आता मी सध्या रकाबगंज जे संसदेचं गेट आहे त्या गेटच्या परिसरात आहे. आपण बघू शकतो याही ठिकाणी काही आंदोलनकर्ते जे आहेत ते जमल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका ही प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्याची असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि तशा पद्धतीचे पोस्टर्स हे सगळे आंदोलनकर्ते हातामध्ये घेऊन या गेटपर्यंत पोहोचल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते. पण या ठिकाणी दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, यासह वेगवेगळे पोलीस दलाकडनं खरं तर मोठा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण मोर्चेकऱ्यांना पुढे जाऊ देऊ नये अशा पद्धतीची प्रमुख रणनीती या सगळ्या पोलिसांची असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं जंतर मंतरपासून पोलिसांनी पुढे या सगळ्या मोर्चेकऱ्यांना निघू दिलं नव्हतं, त्यानंतर मात्र हे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गानं गेट्सपर्यंत आपल्याला पोहोचल्याचं बघायला मिळालं होतं. काही वेळापूर्वी मी जी दृश्य दाखवलेली होती ती परिवहन भवन हे जे गेट आहे, म्हणजे संसदेला साधारणतः 4-5 वेगवेगळे गेट्स आहेत, त्यापैकी परिवहन भवनचे ते गेट दृश्य होती. आणि आता ही दृश्य मी जी दाखवतोय ती रकाबगंज गेटची आहेत. म्हणजे कॅमेरा पर्सन राकेश सर ही सगळी दृश्य दाखवतात त्याही ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी पार्लमेंटचं गेट आहे त्याही ठिकाणी दिल्ली पोलिसांकडनं बॅरिगेटिंग जे आहे ते केलं गेलेलं आहे. सोबतच त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. मात्र आंदोलक जे आहेत ते याही ठिकाणी आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते. प्रमुख मागणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे अशा पद्धतीची या सगळ्या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. आणि म्हणूनच हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलन करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते. पोलिसांकडनं खबरदारीसाठी बंदोबस्त सगळीकडे तैनात केला जातोय. घोषणाबाजी या सगळ्या आंदोलनकर्त्यांकडनं केली जात आहे आणि त्या सगळ्यांची एकच प्रमुख मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. सध्या सरकारच्या वतीने खरं तर चर्चेची तयारी दाखवली गेलेली आहे. त्यामुळे ही चर्चा कशा पद्धतीने होते, ज्या पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन पुढे कशा पद्धतीने जातं आणि चर्चेतनं तरी काही तोडगा निघतो का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. संसद भवनाच्या परिसरामध्ये सीजेपीनं हे आंदोलन केलेलं आहे. बऱ्याचशा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आंदोलकांना हटवण्यात देखील आलेलं आहे. मात्र त्यानंतर सुद्धा आपलं आंदोलन सुरूच राहणार असं अभिजित